नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आजच्या दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत प्रज्ञा, न्याय आणि सतसंगती. बुद्धिमान हा न्यायी व्हा आणि सत्संगी धरा, हाच बौद्धाचा जीवन मार्ग होय. जो मनुष्य कार्यवर्ज्य करावे हे तुम्हाला दाखवतो, जो तुमच्या दोषाबद्दल तुम्हाला रागवतो आणि जो बुद्धिमान आहे अशा माणसाच्या मागून, ज्याप्रमाणे गुप्त धन दाखवणाऱ्या माणसामागून तुम्ही जाऊ इच्छिता त्याचप्रमाणे तुम्ही जात राहा. अशा सत्पुरुषाचे अनुयी तत्व हे तुमचे वाईट करणार नाही, ते भलेच करेल. जो चुकल्यास रागे भरतो, जो शिकवतो, अनुचित करण्यास प्रतिबंध करतो, तो सुजनांना प्रिय आणि दुर्जनांना अप्रिय वाटतो. पापी आणि नीच मनुष्याची संगत करू नका. सदाचारी पुरुषाची मैत्री करा, श्रेष्ठ पुरुषाची मैत्री करा. जो धर्ममातृचे सेवन करतो त्याचे मन गंभीर असते आणि जो जीवन सुखी असते. सज्जन श्रेष्ठ पुरुषाने उपदेशेला धर्माचे आनंद पावतात. माळी कालव्यातून आपल्या इच्छेप्रमाणे पाण्याला वळण देतो. बाणकार बाणाला नीट सरळ करतो, सुतार लाकडाच्या ओंडक्याला सरळ करतो. त्याचप्रमाणे शहाणे लोक स्वतःला नियमानुसार वागण्याचे वळण देतात. ज्याप्रमाणे पर्वत वाऱ्याने कंप पावत नाही, त्याचप्रमाणे शहाणी माणसे सुद्धा निंदा वाहता स्तुतीला विचलित होत नाहीत. ज्याप्रमाणे खोल आणि निष्कप्प तळे शांत दिसते, त्याचप्रमाणे धम्मश्रवणानंतर शहाणी मासे असे शांत आणि गंभीर बनतात. सत्पुरुष कोणालाही परिस्थितीत मानस सम ठेवतात व इच्छे तृप्तीच्या नियमितीचे बोलत नसतात. सुखाचा अनुभव हो अथवा दुःखाचा अनुभव हो, ते कधीही आनंदाने उन्नीत झालेले किंवा निराशाने पछाडलेले ते दिसत नाही. जोपर्यंत पापाची घडी भरलेली नसतात तोपर्यंत मूर्ख माणसाला पाप हे मधासारखे गोड वाटते, परंतु जेव्हा पाप पक होते तेव्हा तो मूर्ख माणसाला दुःख येते. मूर्ख माणसाला आपण पापकर्म करीत आहोत याची जाणीव होत नसती की मी पापकर्म करीत आहे, परंतु ते आगीने भाजल्याप्रमाणे दुष्टकृत्याने ते जळत असते. जे जागा आहे त्याला रात्र परदीर्घ वाटते. जो थकलेला आहे त्याला 1 मैलाचा पल्ला लांबच वाटतो. ज्याला धम्माचे ज्ञान नाही अशा मूर्खाला जीवन प्रगतीगळ वाटते. जीवनाचा प्रवास करणाऱ्याला स्वतःहून श्रेष्ठ किंवा स्वतःच्या योग्यतेचा पुरुष भेटला नाही तर त्याने निग्रहाने एकटेपणानेच प्रवास करावा, परंतु मूर्खाच्या सहवासात मात्र कधीही करू नये. ही माझी दौलत आहे, हे माझे पुत्र आहे, या विचाराने मूर्ख मनुष्य सारखा दुःखी होत असतो. तो स्वतःचा स्वामी नसतो तर दुसऱ्याच्या दौलताची आणि पुत्राचा स्वामी तो कसा होणार? मूर्ख ज्या प्रमाणात स्वतःचा मूर्खपणा ओळखतो त्याच प्रमाणात तो शहाणा असतो, परंतु जो मूर्ख असून स्वतःला शहाणा समजतो त्याला खरा का मूर्ख जाणावे. मूर्ख मनुष्याला आयुष्यभर सत्संगती लाभली तरी ज्याप्रमाणे पळीला आमटीची चव लागत नाही, त्याचप्रमाणे त्याला लाभलेल्या सत्संगाचे मर्म तो समजत नाही. बुद्धिवान माणसाला एक पळभर शहाण्या माणसाला सहवास लाभला तरी ज्याप्रमाणे जिभेला आमटीची चव कळते त्याचप्रमाणे त्याला ती तत्काळ संगतीचे सत्य कळून आल्याशिवाय ते राहत नाही. अल्पबुद्धी मूर्ख हा स्वतःचा शत्रू असतो, कारण तो अशी दुष्ट कर्मे करतो ज्याची फळे ती कडू असतात. ज्या कर्माबद्दल पश्चाताप करावा लागतो आणि त्याचे फळे रडत भोगावे लागते असे कर्म चांगले नाही, ते अकुशलच समजावे. जे कर्म केले असतात पश्चाताप करावा लागत नाही आणि जे फळे प्रफुल्ल मनाने आनंदाने भोगता येते ते कर्म चांगले म्हणजे कुशल आहे असे समजावे. जोपर्यंत दुष्कर्माचे फळ भोगावे लागत नाही तोपर्यंत मूर्खाला ते मधासारखे गोड वाटते, परंतु पापकर्म जेव्हा पक होते तेव्हा त्या मूर्खाला दुःख भोगावे लागते. लपलाले दुष्कर्म जेव्हा उघड होते आणि दुःखाचे कारण होते तेव्हा त्या कारणाच्या मूर्खाचा शुक्ल अशांचा नाश करते. एवढेच काय तर त्याच्या शिरछेदही करते. खोटी प्रसिद्धी, भिक्खूंमध्ये अग्नमान, विहारामध्ये सर्वोच्च, लोकांमध्ये सन्मान मिळवण्याची हाव या गोष्टीला मूर्ख करिता सोडून द्यावे. केस पिकले म्हणून मनुष्य सुज्ञ ठरत नाही. त्याचे केस कितीही पांढरे होय त्याला व्यर्थ म्हातारा असेच म्हणतात. जो सत्यवान, सद्गुणी, करुणानीय, संयमी, नेहमीच शुद्धचरणाची आणि शहाणा आहे त्यालाच लोक वृद्ध असे समजतात. कितीही अधिक बोलणारा असला
वर्णाने कितीही सुंदर वर्णाचा असला तरीही तो मच्छरी कुपन अप्रामाणिक असतो, तो सन्मानपात्र ठरत नाही. ज्याच्या ठिकाणी हे सर्व दुर्गुण अजिबात नाहीत, तो घुरणेपासून मुक्त आणि शहाणा असतो, तोच सन्माननीय असतो. जो मनुष्य एखादी गोष्ट जबरदस्तीने कुणाकडून करून घेतो तो न्यायी नव्हे. या उलट जो कुशल आणि अकुशल यात भेद करतो, जो स्वतः पंडित असून इतरांना मार्ग दाखवतो आणि तसे करणारा जो हिंसेचा किंवा जबरदस्तीचा वापर मुळीच करत नाही, तो स्वतः धर्मरक्षक असून हिंसेऐवजी बुद्धीने आणि धर्माने मार्गदर्शन करतो, त्यालाच न्यायपुरुष असे म्हणतात. फार बोलतो एवढ्यावरूनच कुणी पंडित ठरत नाही. जो क्षमाशील असतो, जो द्वेष आणि भय यांच्यापासून मुक्त असतो, त्यालाच खरं पंडित म्हणावे. जो फार बोलतो एवढ्यावरच कुणी धम्माचा आधारस्तंभ ठरत नाही. परंतु जो माणूस ज्ञान अल्प असेल तरी त्याला आचरणात असतो, जो धम्माची कधीही हेळसाळ करत नाही, तो धम्माचा आधारस्तंभ धम्मचारी असतो. जर माणसाला कोणी दूरदर्शा शहाणा संयमी सहचारी भेटला तर त्याने त्याचा सहवास करावा. त्याच्याबरोबर आपल्या संकटावर मात करीत आनंदाने परंतु विचारणपणाने त्याची संगत धरावी. जर माणसाला दृष्टीचा शहाणा संयमी सोबती लाभला नाही तर त्यांनी जसा एखादा धैर्यवान राजा जिंकलेला प्रदेश मागे सोडून वनराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याचप्रमाणे ते आपला जीवनरथ एकट्यानेच आक्रमावा. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची संगत नको. माणसाने एकटे सहवासे पाप करू नये आणि अगदी थोडक्यात इच्छा ठेवून जंगलातील गजाप्रमाणे एकटेच आपला जीवनपथ आक्रमित करावा. संकटाचा प्रसंग आला म्हणजे मित्र सुखकारक ठरतात, भोग सामग्री सुखकारक वाटते, सत्कर्म हे सुखदायक असते. मरणाची घडी जवळ आली असताना आधीच केलेले कुशल कर्म सुखदायक ठरते. सर्व दुःखाचा नाश हा सुखदायक असतो. जगात मातृत्व सुखकारक असते, पितृत्व सुखकारक असते, श्रमण तत्व हे सुखकारक असते, वार्धक्यातही टिकणारे शीलपालन सुखदायक असते, दुर्दट्टापूर्वक प्रतिष्ठित घालेल्या श्रद्ध सुखकारक असते, प्रज्ञेचा लाभ हा सुखदायक असतो, अकुशल कृत्य न करणारे सुखदायक असते, मूर्खाचा सहवास दीर्घ कालापर्यंत दुःख देतो, मूर्खाची संगती ही शत्रूच्या संगतीप्रमाणे ही दुःखकारक असते, अत्यष्टांच्या भेटीप्रमाणे सतसंगती ही सुखकारक असते. म्हणून माणसाने शहाण्या व बुद्धिमान, पंडित, क्षमाशील, कर्तव्यदक्ष, धर्मधर आणि श्रेष्ठ लोकांचा तसेच अनुसरण करावे. ज्याप्रमाणे चंद्र नक्षत्र मार्गाने जातो, प्रमादाची कास धरू नका. अप्रमादाची राहणाऱ्याच्या वाटेला पुरेसा आनंद येतो. जेव्हा बुद्धिमान माणूस प्रमादाला अप्रमादाप्रमाणे दाबून टाकतो, तेव्हा प्रज्ञेच्या शिखरावर तो चढून शोकग्रस्त मूर्खाकडे करुणेने पाहतो. त्याचप्रमाणे पर्वतावर चढलेला कोणी धैर्यवान माणूस दुःखमयत मग्न असलेल्या जनसमाजाकडे करुणाच्या दृष्टीकोनाने तो पाहतो असा असतो. अविचारी माणसात विवेकशील व निद्रस्तात जागरूक माणूस इतरांना मागे सावरून स्वतः येण्याप्रमाणे पुढे जातो. त्याचप्रमाणे कुणी दुर्बल घोड्याला मागे टाकून तो पुढे जाणारा वेगवान घोडा असतो. मनाची जागरूकता आणि एकीग्रता, प्रत्येक कार्य करताना जागरूक राहावे, प्रत्येक कार्य हे विचारपूर्वक करावे, प्रत्येक बाबतीत अप्रमादी आणि उत्साहित असावे. हाच बौद्ध धर्माचा जीवनमार्ग आहे. आपण जे काही आहोत ते सर्व आपल्या विचारांचा परिणाम आहे. ते सर्व लोक आपल्या विचारावर आधारित आहे आणि आपल्या विचारांचेच बनलेले आहे. जर मनुष्य दुराचाराने बोलू लागला, कृत्य करू लागला तर दुःख त्याचा पाठलाग करीत राहील. जर मनुष्य शुद्ध विचाराने जे काही बोलतो आणि जो काही करतो त्याच्या मागे सुख हे चालून येते. म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्त्व आहे. अविचारी बनू नका, विचारवान बना. चिखलात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळीक करण्यासाठी झगडतो, त्याचप्रमाणे अकुशल कर्मापासून आपली मुक्तता करा. माणसाने आपल्या चित्तेची राखण करावी. हे कार्य कठीण आहे, कारण हे चित्ते जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे पळत असते. म्हणून चित्ताची रक्षण करणे हे सुखकारक असते. ज्याप्रमाणे नीट व साकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसते आणि ते घर गळत राहते, त्याचप्रमाणे चित्त जर सावधानहीन असले तर त्याचा विकार हा प्रवेश करतात. ज्याप्रमाणे व्यतीतपणाने साकारलेल्या घरात पावसाचे पाणी घुसत नाही आणि ते घर गळतसुद्धा नाही,
त्याप्रमाणे चित्तनियुक्त मनात विकाराला प्रवेश मिळत नाही. माझे मन एकेकाळी वाट मिळेल तिकडे आणि वाट तशी भटकत होते, परंतु ज्याप्रमाणे मुहूर्त अंकुशाने शुद्ध गाजलेल्या वळवीत असतो, त्याचप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वाभिमित्व गाजवित आहे. दुर्ज्ञानावर असे सैराट पळणाऱ्या अशा मनाला काबूत ठेवणे हे सर्व उत्तम गोष्ट आहे. याला काबूत ठेवणे हे कठीण आहे, परंतु काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे. जो या दूधवर भडकणाऱ्या माणसाला लगाम घालतो तो मार बंधनापासून काम बंधनापासून विमुक्त होता. जर माणसाचे चित्त अस्थिर असेल व सद्धम्म त्यास ठाऊक नसेल, जर त्याच्या मन शांत नसेल, तर त्याची प्रज्ञा कधीही पूर्णतेच पाहू शकत नाही. एक देष्टा दुसऱ्या देष्ट्याला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जेवढा त्रास देऊ शकेल त्यापेक्षाही वाट मार्गाकडे वळलेले माणसेच मन हे अधिक त्रास देते. चांगल्या मार्गाकडे लागलेले मन माणसाचे जेवढे हित करते तेवढे हित न मानता पिता करू शकतात आणि इतर नातलगीसुद्धा करू शकतात. जागरूकता व अप्रमाद आणि वीर्या. जेव्हा अप्रमादी प्रमादासह जिंकतो तेव्हा तो शोकमुक्त होऊन शोकग्रस्त मानवजातीला प्रज्ञेच्या प्रसादावर चढून अशा तऱ्हेने पाहतो, ज्याप्रमाणे कुणी पर्वत शिखरावर चढलेला बुद्धिमान माणूस खाली दरीमध्ये असलेल्या मूर्खाकडे करुणामय दृष्टीने बघतो. प्रमादी लोकांमध्ये अप्रमादी निंद्रत्यामध्ये जागृत अशा प्रकारे मागे टाकून पुढे निघून जातो. ज्याप्रमाणे उमदा घोडा जसा दुर्बल घोड्याला मागे टाकून पुढे जात असतो. प्रमादाच्या अधीन होऊ नका, कामभोगामध्ये फसू नका. अप्रमादी माणसालाच ध्यानाचा लाभ होतो. दक्षता अप्रमाद अमृतपद आहे. अविचार म्हणजे प्रमाद मूर्खासारखे आहे. अप्रमादी हे कधीच मरत नाही, उलट प्रमादी हे मृत्यूचंच असतात. इतरांचा हेतू कितीही मोठा असला तरी तो आपल्या जीवनाचा हेतूपासून विचलित होऊ नये. एकदा आपला उपदेश स्पष्ट झाला की निग्रहाने त्याला धरून ठेवणे. अप्रमादी बना, प्रमादाला दूर पळवा, सम्यक मार्गाचा अवलंब करा. जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरा सुखी राहतो. प्रमाद एक कलंक आहे. तो सतत प्रमाद करणे हा चित्रावरील एक डाग होय. सतत प्रयत्न आणि असहाय्याने शरीरात घुसलेल्या प्रमादरूपी विषारी बाणाला उपटून काढा. प्रमादात फसू नका, विषय भोगात फसू नका. अप्रमादित आणि ध्यानी राहून विपुल सुख संपादन करा. जो कोणी अप्रमादयुक्त माणूस जागरूक राहतो व तो स्मृतिस्मान आहे. जर त्याचे आचरण शुद्ध आहे, विवेकाने वागणार आहे, तर तो संयमी आहे. त्याचे आचरण धर्मानुसार आहे, तर तो अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते. सुख व दुःख आणि दान आणि दया. दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे, परंतु दारिद्र्य संपले की सुख लाभेलच असे नाही. उच्च राहणीमानावर नव्हे तर उच्च आसनावर सुख अवलंबून असते. हाच बौद्ध धम्माचा जीवन मार्ग होय. भूक हा एक भयंकर रोग आहे. आरोग्य हा सर्वश्रेष्ठ लाभ होय. समाधान हे सर्वश्रेष्ठ धन होय. विश्वास होय सर्वश्रेष्ठ नाते होय. आणि निर्वाह हे सर्वश्रेष्ठ सुख आहे. वैरी लोकांमध्ये राहुनी अवैरी बनून आम्ही सुखपूर्वक राहू. वेदमग्रग्रस्त समाजात जे स्वतःचे आरोग्य राखून आम्ही सुखपूर्वक राहू. लोभी माणसात आम्ही लोभीरती राहून सुखाने राहू. शेताचे जसे व्यथाचे तणाचे नुकसान होते, त्याचप्रमाणे काम राग हे द्वेष जनतेस कष्ट देतात. म्हणून वीरगत पुरुषांना दिलेले दान हे मान फलदायक असते. शेतात जसे व्यर्थाचे तणाने नुकसान होते, त्याचप्रमाणे प्रमादाने जनतेस कष्ट होतात. म्हणून गर्वहीत पुरुषांना दिलेले दान हे फलदायक होते. शेताचे जसे व्यर्थाचे तणाचे नुकसान होते, त्याचप्रमाणे तृष्णेने जनतेस कष्ट होतात. म्हणून तृष्णामुक्त पुरुषांना केलेले दान हे फलदायक होते. धम्मासाठी केलेले दान हे सर्वात श्रेष्ठ दान असते. धम्माचे सर्वात मधुयात श्रेष्ठ असते. धम्मापासून होणारा आनंद हा सर्वात आनंदात श्रेष्ठ असतो. विजयातून वैर उत्पन्न होते, कारण पराजित दुःखी असतो. जो जय पराजयाची भावना सोडून देतो तो समाधानी वृत्ताने सुखी राहतो. कामासारखा दुसरा अग्नी नाही, गुन्हेसारखा पराजय नाही.
शरीरासारखे दुसरे दुःख नाही आणि दुःखाचे कारण नाही, शांतीसारखे सुख नाही. इतरांच्या कमीपणाकडे किंवा त्यांनी काय केले न केले इकडे बघू नका. आपल्याकडे कमीपणा किंवा आपण काय केले व न केले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले. जो विनयशील आहे, जो चित्तशुद्धी इच्छितो तो अनासक्त आहे, एकांती प्रिय आहे, जो विवेकशील आहे, अशा जो पवित्र जीवन व्यतीत इच्छितो त्याचे जीवन नेहमीच खडतड असते. या जगात कुणी असा मनुष्य आहे काय जो त्याला कसलेही दूषण देण्याचा औषध नाही देत नाही. ज्याप्रमाणे तेजस्वी घोडा आपल्या स्वारकाला चाबूक मारायला अवसरच देत नाही. कोणाही कठोरतेने बोलू नका, दुसरेही तसे प्रवृत्त देतील. क्रोधित वाणी दुःखकारक असते. कोणावर तुम्ही आघात केला तर प्रतिघात होईलच. रथाच्या चाकाला जशी खीळ ठोकण्याचे महत्त्व असते त्याचप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य, नम्रता, सजितता, निस्वार्थीपणा याचे महत्त्व आहे. हाच तर खरा जीवन बौद्ध धम्माचा मार्ग आहे. अशा प्रकारे आजचा भाग आपण इथेच समाप्त करूया. तर आपण कोविड-19च्या संदर्भामध्ये आपल्याला सूचना आहे. तर आपण या देशामध्ये अनेक आपले बांधव की कोविड-19मुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. तर आपण स्वतः सुरक्षित राहा, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा. आपण सर्व आपल्या परिवारासह सुरक्षित राहा. तर चॅनल पाहत राहा, चॅनलला लाईक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.